तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ॲक्ट इन्व्हेस्ट चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टिकर.फिनॉलॉजी हे टूल दाखवलेलं, त्यामध्ये कंपन्या शॉर्टलिस्टिंग कशा करायच्या ते आपण पाहिलं होतं. व्हिडिओ जर पाहिला नसेल तर नक्की पहा, कारण आपण तिथूनच पुढे फंडामेंटल ॲनालिसिसला सुरुवात करणार आहोत. तर आत्तापर्यंत आपण मार्केटचं बेसिक कव्हर केलं. स्टॉक मार्केट कशाप्रकारे काम करतं, प्राईस खालीवर होते तर ती का होते, IPO म्हणजे काय आहे, स्टॉक ब्रोकर काय आहे, इंडेक्स काय आहे, तर या सर्व गोष्टी आपण पाहिल्या आहेत. त्यानंतर मागील व्हिडिओमध्ये आपण कंपन्या शॉर्टलिस्टिंग कशा करायच्या ते पाहिलं होतं, कारण भारतामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जवळपास 7,000 कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. तर एवढ्या कंपन्यांचं 1 to 1 स्टडी करणं शक्य नाही. त्यामुळे कंपन्यांचं शॉर्टलिस्टिंग कसं करायचं हे देखील आपण डिटेलमध्ये पाहिलं होतं. व्हिडिओ जर पाहिले नसतील तर नक्की पहा मित्रांनो, कारण बेसिक गोष्ट क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता आपण फालतू वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण कोणतीही एक कंपनी घेऊयात. समजा आपण रिलायन्स ओपन केली. तर हे जे सर्व पॅरामीटर्स दिसत आहेत ना, ते सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. यामध्ये आपला पहिला पॅरामीटर आहे मार्केट कॅप. तर कॅप म्हणजे कॅपिटलायझेशन. तर मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे कंपनीच्या मार्केटमध्ये जेवढे शेअर्स आहेत गुणिले त्या शेअरची किंमत म्हणजे मार्केट कॅप येतं. इथे तुम्ही पाहू शकता रिलायन्सचे टोटल शेअर्स किती आहेत, 676.60 करोड. याला जर तुम्ही या प्राईजने 2,893ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला एक्झॅक्ट ही व्हॅल्यू भेटेल. क्लिअर आहे सर्वांना? तर हे मार्केट कॅप होतं. त्यानंतर आपला दुसरा पॉईंट आहे एंटरप्राइज व्हॅल्यू. एंटरप्राइज व्हॅल्यू म्हणजे ती कंपनी जर मला पूर्णपणे विकत घ्यायची असेल तर लागणारी किंमत म्हणजे एंटरप्राइज व्हॅल्यू. म्हणजे मला जर रिलायन्सला विकत घ्यायचं असेल तर मला 21 लाख करोड एवढे पैसे द्यावे लागतील. तर इथे मार्केट कॅप आणि एंटरप्राइज व्हॅल्यूमध्ये फरक काय आहे? तर फरक हा आहे की मार्केट कॅपमध्ये फक्त शेअरचं व्हॅल्युएशन पकडलं जातं आणि एंटरप्राइज व्हॅल्यूमध्ये कंपनीचं शेअर व्हॅल्युएशन प्लस कंपनीचं ॲसेट प्लस टोटल कर्ज मायनस शिल्लक कॅश, यातून कंपनीचं एंटरप्राइज व्हॅल्यू ठरवली जाते. तर मित्रांनो, समजलं असेल सगळ्यांना. त्यानंतर पुढे जाऊया. आपला पुढला पॉईंट आहे नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स म्हणजे त्या कंपनीच्या मार्केटमध्ये किती शेअर्स अवेलेबल आहेत, यात वेगळं काही नाही आहे. त्यानंतर आपला पुढला पॉईंट आहे PE आणि PB रेशो. परंतु त्याच्या आधी आपण EPS आणि बुक व्हॅल्यू हे 2 पॉईंट पाहूया. याचं कारण तुम्हाला नंतर समजेल. तर EPS म्हणजे अर्निंग पर शेअर, म्हणजे एका शेअरमागे तुमची होणारी अर्निंग. सोपं आहे. म्हणजे जर तुम्ही रिलायन्सचा एक शेअर घेतला असेल तर एका वर्षामध्ये तुम्हाला एका शेअरमागे 66 रुपये भेटतील, याचा असा अर्थ होतो. सिंपल आहे. जेवढा जास्त EPS असेल तेवढं चांगलं आहे. त्यानंतर बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यू खूप सोपं आहे. तर बुक व्हॅल्यू म्हणजे जर एखादी कंपनी पूर्णपणे डुबली, बंद पडली, तर तुम्हाला एका शेअरमागे किती रुपये भेटतील. तुम्हाला माहिती असेल किंगफिशर एवढी मोठी कंपनी रातोरात रस्त्यावर आली होती. एवढा मोठा फ्रॉड झाला. परंतु त्यांचं काय झालं असेल, ज्यांनी त्या कंपनीमध्ये आधीपासून गुंतवणूक करून ठेवली होती, त्यांच्या पैशांचं काय झालं असेल. तर अशी सिच्युएशन, परिस्थिती कोणत्याही कंपनीवर येऊ शकते. समजा उद्या कदाचित रिलायन्समध्ये काही मोठा फ्रॉड निघाला आणि कंपनी बंद पडली, तर त्यावेळी सिक्युरिटी काय की तुम्हाला पैसे परत मिळतील. तर ती सिक्युरिटी म्हणजे बुक व्हॅल्यू. आज एका शेअरची किंमत जरी 2,893 रुपये असली, परंतु रिलायन्स जर पूर्ण रस्त्यावर आली तर तुम्हाला 743 रुपये मिळतील. याला बुक व्हॅल्यू बोललं जातं. क्लिअर आहे सर्वांना? तर आता आपण आधीच्या पॉईंटवरती येऊया, PE आणि PB रेशो. हे 2 पॉईंट फंडामेंटल ॲनालिसिसमधील खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत. आधी आपण PE काय आहे ते पाहूया, त्यानंतर PBकडे जाऊया. तर PEचा फुल फॉर्म आहे प्राईस टू अर्निंग रेशो. P म्हणजे प्राईस, एका शेअरची किंमत, आणि E म्हणजे EPS, जे आपण मागाशी पाहिलं होतं. तर जेव्हा तुम्ही एका शेअरच्या प्राईजला एका शेअरच्या मागे होणाऱ्या अर्निंगने डिवाईड करता तेव्हा तुम्हाला PE रेशो भेटतो. त्यानंतर PB रेशो काय आहे? तर PB म्हणजे प्राईस टू बुक व्हॅल्यू रेशो. इथे तुम्ही जर एका शेअरच्या प्राईजला त्या शेअरच्या बुक व्हॅल्यूने डिवाईड केलं तर तुम्हाला PB रेशो भेटतो. तर मित्रांनो, PE आणि PB रेशोचा वापर ती कंपनी स्वस्त आहे की महाग आहे हे ठरवण्यासाठी केला जातो. PE आणि PB रेशो दोन्ही जेवढा कमी असेल तेवढा चांगला असतो. युजली एखाद्या कंपनीचा PE रेशो 20पेक्षा कमी असेल आणि PB रेशो 1पेक्षा कमी असेल तर ती कंपनी अंडर व्हॅल्यू म्हणजे स्वस्त आहे असं समजलं जातं. आणि जर एखाद्या कंपनीचा PE रेशो 20-25पेक्षा जास्त असेल आणि PB रेशो 1 ते 3पेक्षा जास्त असेल तर ती कंपनी ओव्हर व्हॅल्यू म्हणजे महाग आहे असं समजलं जातं. मग इथे जर तुम्ही रिलायन्समध्ये बघितलं तर तुम्हाला PE किती दिसतोय, 43.86 आणि PB आहे 3.89. मग यावरून तुम्हाला काय समजतं की रिलायन्स ही कंपनी महाग आहे.
ठीक आहे, समजलं असेल सर्वांना. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आपला पुढला पॉईंट आहे फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे काय? समजा आपण एक कंपनी खोलली. आता कंपनी खोलली म्हटल्यावर त्याच्यासाठी कॅपिटल लागेल आणि कॅपिटल कुठून येईल? तर प्रमोटर्सपासून. मग कॅपिटल जेव्हा आपण प्रमोटर्सकडून घेतो तर त्याच्या बदल्यात आपण त्यांना कंपनीचे शेअर्स देतो. मग ज्या प्राईजला आपण प्रमोटर्सला शेअर देतो त्याला फेस व्हॅल्यू बोललं जातं. एक उदाहरण घेऊया. समजा आपल्याला कॅपिटल पाहिजे 1 करोड रुपये आणि आपण 10 लाख शेअर्स देऊ शकतो. मग जेव्हा आपण 1 करोडला 10 लाखाने डिवाईड करेल तेव्हा एका शेअरची फेस व्हॅल्यू होईल 10 रुपये. आणि महत्त्वाची गोष्ट की कंपनीची फेस व्हॅल्यू कधीही चेंज होत नाही जोपर्यंत ती कंपनी स्टॉक स्प्लिट करत नाही. स्टॉक स्प्लिट काय असतं ते आपण नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथे अजून एक पॉईंट तुम्हाला सांगतो की जेव्हा पण कंपनी डिव्हिडंड अनाऊन्स करते तेव्हा तो फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट केला जातो, मार्केट प्राईजवरती नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया. आपला पुढचा पॉईंट आहे डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे सोप्पा आहे. जेव्हा पण कंपनीला प्रॉफिट होतो तेव्हा कंपनी त्या प्रॉफिटमधील काही हिस्सा शेअर होल्डर्सला वाटते, त्याला डिव्हिडंड म्हणतात. हे अगेन कंपनीवरती डिपेंड राहतं की ती डिव्हिडंड देणार आहे की नाही. परंतु एखादी कंपनी जर चांगला डिव्हिडंड देत असेल तर तो शेअर होल्डरसाठी प्लस पॉईंट असतो, कारण यावरून म्हणता येईल की ती कंपनी चांगला प्रॉफिट कमवते आणि सगळ्या गोष्टी सगळे खर्च वगैरे जाऊन भविष्यात पैसे शिल्लक ठेवूनसुद्धा कंपनीकडे चांगले पैसे उरत आहेत आणि ते पैसे ते शेअर होल्डर्समध्ये वाटते. हे त्याच्यामागचं लॉजिक आहे. त्यानंतर डिव्हिडंड आणि डिव्हिडंड यील्ड्समध्ये काय फरक आहे? तर फरक एवढाच की डिव्हिडंड म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये किती रुपये डिव्हिडंड भेटला आणि डिव्हिडंड यील्ड म्हणजे मार्केट प्राईसच्या बदल्यात तुम्हाला किती टक्के डिव्हिडंड भेटला. इथे रिलायन्समध्ये डिव्हिडंड यील्ड किती आहे? तर 0.33%. म्हणजे तुम्हाला किती डिव्हिडंड भेटला? तर 0.33 × 100 म्हणजे 33 रुपये पर शेअर तुम्हाला डिव्हिडंड भेटला. सिम्पल आहे, समजलं असेल सर्वांना. तर त्यानंतर आपण पुढे जाऊया आपल्या नेक्स्ट पॉईंटवरती, जो आहे कॅश आणि डेप्ट. हे दोन्ही पॉईंट आपण एकत्र घेऊयात. तर सोप्पं आहे. कॅश म्हणजे कंपनीकडे शिल्लक असलेले पैसे आणि डेप्ट म्हणजे कंपनीवरती असलेलं कर्ज. कंपनीवरती जेवढं कमी डेप्ट असेल आणि जेवढा जास्त कॅश शिल्लक असेल तेवढी ती कंपनी चांगली आहे असं समजलं जातं. इथे रिलायन्समध्ये तुम्ही बघा कंपनीकडे किती कॅश शिल्लक आहे? तर फक्त 56,811 करोड रुपये आणि कंपनीवरती कर्ज किती आहे? तर 2 लाख करोड रुपये. तर इथे फंडामेंटली पाहिलं तर कंपनीवरती खूप जास्त कर्ज आहे आणि खूप कमी कॅश शिल्लक आहे. त्यामुळे अशी कंपनी आपण गुंतवणुकीसाठी कन्सिडर करत नाही. त्यानंतर आपला पुढला पॉईंट आहे प्रमोटर होल्डिंग. प्रमोटर्स म्हणजे कंपनीचे जे हायर मॅनेजमेंट आहेत किंवा कंपनीचा जो मेजर स्टेक होल्डर असेल, जे कंपनीचे मोठे इन्व्हेस्टर असतील, कंपनीचे ओनर्स, तर हे सर्व कंपनीचे प्रमोटर असतात. तर या प्रमोटर लोकांची कंपनीमध्ये होल्डिंग ही 50% जास्त असायला पाहिजे, तरच ती कंपनी आपण इन्व्हेस्टमेंटसाठी कन्सिडर करतो. कारण जर समजा एखाद्या कंपनीची फक्त 40% प्रमोटर होल्डिंग आहे आणि समजा एखादा मोठा इन्व्हेस्टर असेल, त्याने जर कंपनीचे वरचे 60% शेअर विकत घेऊन टाकले तर तो कंपनीचा मालक बनून जाईल. त्यामुळे पब्लिक लिमिटेड कंपनीला मालकी हक्क टिकवण्यासाठी कमीत कमी 50%पेक्षा जास्त प्रमोटर होल्डिंग ठेवावी लागते. इथे रिलायन्समध्ये प्रमोटर होल्डिंग ही बरोबर काटावरती आहे 50.3. त्यामुळे ठीक आहे, आपण सध्या ती कन्सिडर करू शकतो. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आपला पुढचा पॉईंट आहे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ. हे दोन्ही पॉईंट एकदम एकसारखे आणि एकमेकाशी रिलेटेड आहेत, त्यामुळे हे दोन्ही पॉईंट आपण एकत्रच घेऊयात. तर मला सांगा, कंपनीचा सेल्स आणि प्रॉफिट वाढला पाहिजे की कमी झाला पाहिजे? तर ऑब्व्हियसली वाढला पाहिजे, कारण ज्यावेळेला कंपनीचा सेल्स वाढेल त्यावेळी कंपनीचा प्रॉफिटसुद्धा वाढेल आणि अशी कंपनी आपल्याला जास्त चांगले रिटर्न्स मिळवून देऊ शकते. ठीक आहे, तर इथे रिलायन्समध्ये तुम्ही बघू शकता सेल्स ग्रोथ 25% आहे आणि प्रॉफिट ग्रोथ 13% आहे. त्यानंतर आपण कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतो? तर ज्या कंपनीमध्ये सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ कन्सिस्टंटली वाढत आहे अशा कंपनीमध्ये. परंतु जर एखाद्या कंपनीचा सेल्स वाढत नसेल आणि तरीसुद्धा प्रॉफिट वाढत असेल तर अशी कंपनी आपण गुंतवणुकीसाठी अजिबात कन्सिडर करत नाही. त्यामागे बरीच कारणे असू शकतात, परंतु जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तर अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा आपण रिस्क नाही घेऊ शकत. ओके, तर ठीक आहे, आपला पॉईंट एवढाच आहे की सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ वाढली पाहिजे तरच ती कंपनी आपण गुंतवणुकीसाठी कन्सिडर करू शकतो. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आपला पुढचा पॉईंट आहे ROE. ROE म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजे तुमच्या गुंतवणुकीवरती तुम्हाला किती टक्के रिटर्न मिळाले. जसे की बँक तुम्हाला 2 ते 4% रिटर्न देते, FD तुम्हाला 6 ते 7% रिटर्न देते, म्युच्युअल फंड ॲव्हरेजली 13-15% रिटर्न देतात. तसेच वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्या परफॉर्मन्सनुसार वेगवेगळे रिटर्न देतात. इथे रिलायन्स तुम्हाला 9% रिटर्न्स देते. भारताचा सध्याचा इन्फ्लेशन रेट म्हणजे महागाईचा दर हा 5.5% आहे आणि मागील वर्षी हा रेट जवळपास 7.5% होता. म्हणजे जर तुमच्याकडे 1 लाख रुपये असतील तर तुमचे त्यातले दरवर्षी 5,500 रुपये कमी होत आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्ही जी गुंतवणूक करताय त्यावर तुम्हाला किमान 5.5%पेक्षा जास्त रिटर्न्स भेटले पाहिजेत, तरच कुठे तुम्ही इन्फ्लेशन रेटला मागे टाकाल.
तर आपल्या क्रायटेरियानुसार कमीत कमी 15% रिटर्न्स जर एखाद्या स्टॉकचे असतील तरच तो स्टॉक आपण गुंतवणुकीसाठी कन्सिडर करतो. बाकी तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला जर वाटत असेल की एखादा स्टॉक आत्ता 10-12% रिटर्न देतोय, परंतु भविष्यात तो 15-20% पेक्षा जास्त रिटर्न देऊ शकतो, तर तुम्ही निश्चितपणे तो स्टॉक इन्व्हेस्टमेंटसाठी कन्सिडर करू शकता. समजलं असेल सर्वांना. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे ROCE. ROCE म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड. आता कॅपिटल म्हणजे काय? जे पैसे बिझनेसमध्ये लागलेले आहेत की ज्याच्यावर बिझनेस चालतोय. तुम्हाला माहिती आहे की जवळपास सर्व बिझनेसमध्ये पैशांची गरज असते. आता पैसे मिळवण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला म्हणजे तुम्ही कोणाकडून तरी पैसे घेता आणि त्याच्या बदल्यात त्याला कंपनीचे हिस्सेदारी देतात. त्याला आपण इक्विटी बोलतो. आणि दुसरा म्हणजे तुम्ही कोणाकडून तरी किंवा बँकेकडून पैसे घेता आणि त्याच्या बदल्यात तुम्ही त्याला व्याज देता. त्याला आपण डेप्ट बोलतो. या दोघांचं म्हणजे इक्विटी आणि डेप्ट मिळून कंपनीचं कॅपिटल बनतं. समजा तुम्ही दोन्हीकडून पैशाचा जुगाड केला. समजा तुम्ही ₹100 स्वतःचे लावले ॲज अ इक्विटी आणि ₹100 मित्राकडून घेतले व्याजावरती ॲज अ डेप्ट. मग आता तुमच्या बिझनेसमध्ये टोटल कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे CE झालं ₹200. मग आता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड काय होईल? आपल्याला CE तर समजलं. सोपं आहे. ROतून तुम्हाला हे समजेल की या ₹200चे तुम्ही किती पैसे बनवले. समजा तुम्ही ₹200 लावले आणि पूर्ण वर्षामध्ये तुम्ही ₹100 अजून कमवले, तर तुमचा ROCE होईल 50%. समजा तुम्ही ₹200 लावून वर्षभरात अजून ₹300 कमवले, म्हणजे टोटल झाले आधीचे 200 आणि हे आलेले 300, टोटल ₹500. मग तुमचा ROCE होईल 150%. ओके, तर एवढं सोपं आहे ROCE काढणं. याच्याबरोबर एक गोष्ट समजून घ्या की का ROE आणि ROCEला एवढं महत्त्व दिलं जातं. 2 सर्वात महत्त्वाचे रेशो आहेत जे कंपनी पिक करण्याआधी बघितले जातात. कारण ॲज अ शेअर होल्डर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये पैसे गुंतवताय. मग तुम्हाला माहिती पाहिजे की ती कंपनी तुम्हाला किती पैसे बनवून देते. कारण बघा, तुमच्याकडे पैसे लिमिटेड आहेत. तुम्हाला FDमध्ये 6 ते 7% रिटर्न्स मिळतील. म्युच्युअल फंडमध्ये लावले तर 12 ते 13% रिटर्न्स भेटतील. मग तुम्ही FD न करता, म्युच्युअल फंड न करता एखाद्या कंपनीमध्ये पैसे गुंतवताय, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की ती कंपनी या पैशाचे काय करते आणि मला किती टक्के रिटर्न्स देईल. इथं अजून एक गोष्ट समजून घेऊया की ROE आणि ROCEमध्ये काय फरक आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की ROCEमध्ये सर्व पैसे पकडले जातात, मग ते इक्विटीचे असतील किंवा डेप्टमधील असतील. परंतु ROEमध्ये एक फरक आहे. तुम्ही तर एक शेअर होल्डर आहात. तुम्ही कंपनीला कन्सिडर करताय ॲज अ शेअर होल्डिंग. मग इथे तुम्ही हे बघाल की शेअर होल्डरच्या पैशावर म्हणजे इक्विटीवर किती पैसे बनले. मग इथे ROE तुम्हाला हे सांगतं की इक्विटीवरती किती पैसे बनले आणि ROCE तुम्हाला सांगतं की कंपनीच्या टोटल कॅपिटलवरती किती पैसे बनले. इथं थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल. आपण HULचं उदाहरण घेऊया. याचं आपण ROE आणि ROCE कॅल्क्युलेट करूया. जेव्हा पण आपण ROE कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला आपण कंपनीमध्ये इक्विटी किती आहे ते पाहतो. चला तर पाहूया HULमध्ये किती इक्विटी आहे. आपण कंपनीची बॅलन्स शीट ओपन करूया. इथे शेअर कॅपिटल प्लस टोटल रिझर्व्स मिळून कंपनीची टोटल इक्विटी येते. रिझर्व्स म्हणजे कंपनीची शिल्लक असलेली कॅश. तर इथे 235 अधिक 49,986 म्हणजे 50,221 करोड एवढे HULची टोटल इक्विटी आहे. याच्यावर कंपनीने टोटल किती प्रॉफिट कमवला? तर नेट प्रॉफिट कंपनीने कमवला 9,962 करोड रुपये. मग आता जर तुम्ही नेट प्रॉफिटला टोटल इक्विटीने डिवाईड करून टक्केवारीमध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला रफली 20% एवढा ROE मिळेल. यानंतर आपण ROCE कसा कॅल्क्युलेट करतात ते पाहूया. आपण दुसरी कंपनी घेऊया जिच्यावर जास्त कर्ज असेल, कारण HUL ही पूर्णपणे डेब्ट फ्री कंपनी आहे. आपण कॅडिला हेल्थकेअर घेऊया. नो स्टॉक फाउंड. असं कसं होईल? आपण गुगलवरती चेक करूया. कॅडिला हेल्थकेअर. तर याचं बहुतेक यांनी नाव बदललेलं आहे. एनिवे आपण झायडस लाईफ सायन्स सर्च करूया. ओके, तर ठीक आहे. याच्यावर 4,822 करोडचं कर्ज आहे. आता ROCEमध्ये एक फरक आहे. जे कंपनी कर्ज घेते त्यावर कंपनीला व्याज द्यायचं आहे. तर आपण बघूया कॅडिलाने किती व्याज दिले. तर कॅडिलाने व्याज दिले 278 करोड रुपये. आता इथे कंपनीला या कर्जावरती व्याज पे करायचं आहे. त्यामुळे इथे पूर्णपणे कॅल्क्युलेशन बदलतं. कारण आपण ROE काढत होतो त्यावेळेला नेट प्रॉफिटला टोटल इक्विटीने डिवाईड करायचं. परंतु इथे तसं नाही आहे. इथे इंटरेस्ट एक्सपेन्स ऑलरेडी मायनस केलेला आहे. त्यानंतर हा नेट प्रॉफिट 1,529 करोड एवढा आहे. त्यामुळे इथं जर आपण नेट प्रॉफिट घेतलं तर कॅल्क्युलेशन पूर्णपणे चुकतं. त्यामुळे आपण जेव्हा ROCE कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला आपण ऑपरेटिंग प्रॉफिटला टोटल इक्विटीने डिवाईड करतो. मग इथे ऑपरेटिंग प्रॉफिट किती आहे? तर 2,178 करोड रुपये.
याला टोटल इक्विटीने म्हणजे 101 प्लस 13,538 करोडने डिवाईड केलं आणि त्यानंतर पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला रफली 13.45% एवढा ROCE मिळेल. तर हा फरक आहे ROA आणि ROCEमध्ये. त्यानंतर एक शेवटचा पॉईंट की गुंतवणुकीसाठी ROE आणि ROCE किती असला पाहिजे. तर सिंपल आहे, ROE हा कमीत कमी 15% असला पाहिजे आणि ROCE हा कमीत कमी 20% असला पाहिजे. तरच ती कंपनी आपण इन्व्हेस्टमेंटसाठी कन्सिडर करणार आहोत. समजलं असेल सर्वांना. सो आपण आज इथे थांबणार आहोत. काही डाऊट असतील तर बिंदासपणे कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्यानंतर अजून काही पॉईंट्स फंडामेंटल ॲनालिसिसमधले शिल्लक आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.